फायनली आपली जी दुसरी राईड आहे ना, त्या राईडसाठी आपण तयार झालो. आपली राईड काय खूप मोठी नसते, कारण आपल्याला अजून कुठला इन्कम सोर्स येत नाही, काय नाही. पेट्रोलला पैसे पण नाहीत आपल्याकडे. त्यामुळं आपण छोट्या छोट्या राईड घेत जाणार आहे आणि यातूनच आपण काय करणार आहे, मोठ्या मोठ्या राईडला सुरुवात कर. किती भारी आवाज येतो आहे ना. तुमच्याकडे कुठली गाडी आहे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आपल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये. गाडी काही जास्त मॉडिफाय पण नाही केलेली. इथं बघू शकता मागे एक वॉर्निंग पट्टी लावली आहे आणि आपले फेवरेट बाप्पांचं एक स्टिकर आहे मागं आणि पुढं अशा पद्धतीने आहे. भाई खरं सांगायचं म्हणजे सांगतो, गाडीचे सस्पेन्शन जे आहे ना, सस्पेन्शन एक नंबर. म्हणजे मणक्याला काय त्रास होत नाही, खड्डा आला तरी जाणवत नाही, काय नाही. पण गाडी पळते पण तशीच पण आपण पळवायची नाही, कारण एकदा दोनदा पडलोय. त्यामुळे आता पळवायचं जे मूड आहे ना, ते मूड राहणार पळवायचं. रेस नाही काय नाही, पळवेल तरी पळवलेली वाटत नाही गाडी. आणि 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 काय आणि अधूनमधून असे जर रस्ते आले ना, म्हणजे जे काय आपण गाडी पळवतोय, असे रस्ते आले म्हणले की जो काय मूड आहे ना गाडी पळवायचा, तो मूड सगळा कसा होता सांग का, भुई सपाट होतो. म्हणजे माती लेवलला जातो. म्हणजे नंतर गाडी पळवच वाटत ह्या रोडमधून. एक तर गाडीला सस्पेन्शन खूप आहे, त्यामुळे शॉक ऑब्झर आहे ना, शॉक ऑब्झर पण काय म्हणजे वर्क प्रॉपर करतात, पण एवढी आमची मान नदी. आणि तुम्हाला एक मज्जा दावतो, मज्जा बघून घ्या तुम्ही. ये बहुत गलत बात है दोस्तों, आहे की नाही तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. बघू शकता इकडे सगळीकडे कसं आहे. उती गँग आपल्या सोबत आली आहे आणि यांचं काय तर वेगळंच चालू आहे. घरी क्रिकेट खेळत होती, आता ही सोबत बॅट आणि बॉल पण घेऊन आलेत. आणि आपल्या जे काही व्हिडिओ होते असं आता मीच यांना आणले बरं का. पहिली गोष्ट म्हणजे क्रिकेट खेळते, चला म्हणलं तुम्हाला फिरून आणतो म्हणून फिरून आणले. यांना बी धावावं म्हणलं जरा नदी, आणि तुम्हाला पण धावावं म्हणलं. हे साठलेलं पाणी आहे आमच्या नदीतलं, मान नदीतलं. आणि आपली गाडी इकडे शिवबाई. म्हणजे आता जे काय आपण करणार आहे ना, या गाडी थ्रूच आपण व्हिडिओ क्रिएट करणार आहे आपली आता. जरी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर भावानो करा की सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, जे काय आहे ते. आज कुठं तर गळ टाकते तो.